आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे पुणे महानगरपालिकेने नागरिकांना 24 तास आणि समान पाणी पुरवठा देण्यासाठी 2017 मध्ये सुरू केलेली बहुचर्चित समान पाणी पुरवठा योजना आज देखील अपूर्णच आहे। तब्बल 8 वर्षांनंतरही या योजनेतनं अपेक्षित लाभ काही मिळालेला नाही। कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पुणेकरांना पाण्याची अनिश्चितता आणि टँकरवरचं अवलंबित्व मात्र कायम आहे। 2022च्या मार्चला ही योजना संपायची होती, पूर्ण इम्प्लिमेंट होणार होती। आता 2025 मे मध्ये आपण आहोत। आता ते म्हणतात की मार्च 2026 मध्ये ही योजना पूर्ण होईल। तेव्हा तरी पूर्ण होईल की नाही याबद्दल शंकाच आहे। आजही साधारण 60% 70%च्या वर मीटर बसलेले नाहीत। मीटर बसवायला लोकांचा प्रचंड विरोध आहे। टाक्यांचं काम अजूनही 60-70%च्या वर झालेलं नाही। पाईपलाईनचं काम 80%च्या वर झालेलं नाही। यानंतर एक मोठी बातमी येते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा नागरी सुरक्षा बैठक बोलावलेली आहे। लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांची एकत्रितपणे बैठक होणार आहे। त्यामुळे लष्कर, नौदल, वायुदल, कोस्ट गार्डचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित असतील। राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा नागरी सुरक्षा बैठक बोलावलेली आहे। त्यासाठी लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी असे सर्वजण या बैठकीला उपस्थित असतील। लष्कर, नौदल, वायुदल आणि कोस्ट गार्डचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला असणार आहेत।